त्याची बैठक ही लावली जाईल. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर मग अंतिम आठवडा प्रस्ताव घेऊया. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रमोद जठार. मंत्री महोदय, आपलं सभागृह सुरू असताना 2 दिवसापूर्वी एक महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशनने एक GR काढलं. ANM आणि GNM या परिचर्या पदविका अभ्यासक्रमांसाठीचे शैक्षणिक वर्ष 27-28 साठीचे प्रवेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET परीक्षा कक्षाच्या माध्यमातून केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे 12वीच्या गुणांच्या आधारे या ठिकाणी करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, सध्या GNMचे आणि ANMचा जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी 12वीच्या कला, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही शाखातील पात्र बहुतेक करून महिला मुली विद्यार्थिनी प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण भागातील तसेच विज्ञान शाखेत शिक्षण न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याच्या या राज्य व परावैद्यक शिक्षण मंडळांच्या आता मी वाचून दाखवल्या 7 जुलैच्या पत्रकामुळे वरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा सक्तीची करण्यात आलेली. CET परीक्षा सक्तीची अट रद्द करावी अशी मी मागणी करतो, कारण त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांवरती हा फार मोठा मुलींवरती अन्याय आहे आणि अशा प्रकारे ANM आणि GNM या संस्था हे विद्यालय त्या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे. सभापती महोदय, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज या सर्वांशी समरस राहून शाळेची गुणवत्ता वाढवण्याकरता मुख्याध्यापक हे शाळेतील प्रमुख पद असते. दिनांक 19 सप्टेंबर 2024 या शासन आदेशानुसार शाळा तिथे मुख्याध्यापक पदाचा शासन आदेश आहे. असे असताना सुद्धा 25-26च्या संच मान्यतेमध्ये ज्या शाळांची 90 पेक्षा विद्यार्थ्यसंख्या कमी झाली आहे त्या शाळेच्या संच मान्यतेमध्ये मुख्याध्यापक पद दिसून येत नाही. शासन आदेशाप्रमाणे पूर्वी मुख्याध्यापक पदाच्या संख्येसमोर स्टार देऊन मुख्याध्यापक पदाला संरक्षण दर्शवण्यात आले होते, कारण मुख्याध्यापकांना शाळेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज सांभाळावे लागते. शाळेच्या वेळेच्या अतिरिक्त वेळ देऊन कर्तव्य पूर्ण करावे लागते. शाळेत मुख्याध्यापक पद नसल्यास शाळेची गुणवत्ता वाढ व प्रशासकीय कामकाज कोण पाहणार याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत सेवाज्येष्ठ शिक्षकात जरी 90 पेक्षा पटसंख्या कमी झाली तरी कायमस्वरूपी मुख्याध्यापक पद मंजूर करावे. त्याचबरोबर आता आझाद मैदानावरती 9 जुलै रोजी आज विविध संघटनांनी शाळा बंद आंदोलन केलं आहे. त्याची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे. धैर्यशील कदम. महोदय, सातारा जिल्हाधिकारी सातारा यांनी दिनांक 23/6/2026 रोजीच्या विवरणपत्राद्वारे फलटण, मान व खटाव या 3 तालुक्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे प्रस्तावित केले असल्याचे सूचित केले आहे. मात्र मान व खटाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने फलटण हे ठिकाण अत्यंत गैरसोयी आहे असं नागरिकांचं मत आहे. खटाव व मान तालुक्यातील अनेक गावापासून फलटण हे सुमारे 90 ते 100 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी नागरिकांचा मोठा वेळ, आर्थिक खर्च व प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी खटाव तालुक्यामध्ये गेली 3 दिवस झालं नागरिकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. या निमित्तानं आपण संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे फलटण, मान, खटाव या तिन्ही तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी योग्य ठिकाणी व्हावे. ही माझे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. बच्चू कडू नाही. एक मिनिट जसं भाई जगताप सिरियली आहे. सभापती महोदय, राज्यामध्ये बघू कबड्डी हा लोकप्रिय खेळाच्या नावाखाली काही संघटनांकडून स्वतःला अधिकृत कबड्डी संघटना असल्याचा भास निर्माण करून विविध राज्यस्तरीय स्पर्धा व निवड चाचण्यांचे आयोजन केले जात असल्याची एक गंभीर बाब लक्षात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ वगळता कबड्डी खेळाचं नियमन, प्रशासन व अधिकृत स्पर्धा